हॅलो फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अम्ब्रेला ड्रेसची कटिंग केली होती। आपल्या ड्रेसचा जो वरचा भाग आहे त्याचं अस्तर आणि साडीचं कापड हे आपण दोन्ही अशा प्रकारे जोडून घेतलेलं आहे। पुढच्या भागाला सेंटर पासून 4 इंचावर मी मार्किंग करते। मार्किंग केलेल्या ठिकाणी खालच्या बाजूला 1 इंच आणि वरच्या बाजूला 4 इंच अशी तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे। ड्रेस शिवण्याची पद्धत मी खूप स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। एकही स्टेप मिस करू नका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। दोन्ही टक्सचं अंतर आपल्याला सारखंच घ्यायचं आहे। एकदम सरळ शिलाया मारते मी। आता तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असा फुगीर भाग तयार झालेला आहे। आता आपण मागचा भाग करायला घेऊया। मागच्या भागाला आपल्याला चेन लावायची आहे। हा भाग आपण मधोमध कट करून घेऊ। चेन लावण्याआधी आपण मार्किंग करून घेऊ, म्हणजे शिवताना सारख्याच अंतरावर शिवण्यात येईल। व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित अशा समजतील। सुरुवातीला ही चेन मी सरळ ठेवली आणि त्यानंतर एका साइडने ती उलट केली। आपण जे मार्किंग केलं होतं चेनवरती ते व्यवस्थित असं ठेवून मग त्याच्यावर टिप मारून घ्यायची आहे। आता ती लावून बघू ती व्यवस्थित लागते की नाही। खाली पुन्हा मार्किंग करून घेते मी। आता दुसऱ्या भागाला चेन लावायची आहे आपल्याला, त्यासाठी तुम्ही व्यवस्थित बघा। सरळ असलेली चेन ही उलट करून लावायची आहे। शिवताना आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यापासूनच सुरुवात करायची आहे। मी पुन्हा एकदा चेन लावून बघते, म्हणजे ती व्यवस्थित लागली की नाही। त्यानंतर आपण पुढच्या शिलाया मारणार आहोत। कधी कधी काय होतं, आपण सर्व शिलाया मारून घेतो आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे खालीवर झालेलं आहे। त्यापेक्षा आपण आधीच चेक करून घ्यायचंय ते। अशा पद्धतीने वरच्या बाजूने परत एक एक टिप मारून घ्यायची आहे। ही चेन एकदम व्यवस्थित लागलेली आहे। तुम्ही पाहू शकता थोडंही खालीवर झालेलं नाहीये। आता पुढच्या आणि मागच्या भागाचं शोल्डर आपण जोडून घेऊ। डबल टिप मारायची आहे शोल्डरला। मागच्या भागाला आपले टक्स पण मारायचे राहिले आहेत। खाली अर्धा इंच आणि वर 3.5 इंच अशा प्रकारे मागे टक्स मारून घ्यायचे। वरच्या भागाला आता आपण बाह्या जोडून घेणार आहे। बाहीच्या खालच्या बाजूने अर्धा इंच कापड फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। बाहीचा सेंटर शोल्डरवर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने मोजून बाही लावायला मग नंतर सुरुवात करायची आहे। दोन्ही साइडने बाह्या लावून झालेल्या आहेत। आता आपण गळ्याला पट्टी लावणार आहे। त्यासाठी मी कापडाच्या तिरकस अशा पट्ट्या कापून घेतलेल्या होत्या। ही पट्टी अशा प्रकारे दुहेरी करून मग लावायला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला थोडी एक्स्ट्राची ठेवून मग नंतर टिप मारते मी। गळ्याची पट्टी लावताना वरची पट्टी थोडी ओढायची आणि नंतर मग लावायची आहे। शिल्लक राहिलेलं कापड कट करून घ्यायचं आहे। थोडं अंतर सोडून मग कट करते मी ही पट्टी।
सुरुवातीला शिल्लक सोडलेलं कापड ते फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग पूर्ण गळ्याला दाबटीप द्यायची आहे। शेवटी उरलेली पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे। आता उलट बाजूने पट्टी दुमडून घ्यायची आहे। ड्रेसचा वरचा भाग आपला आता रेडी आहे। आता आपण खालचा भाग तयार करायला घेऊ। अस्तरचं कटिंग करताना वरच्या भागाला आपल्याला कापड कमी पडलं होतं, ते मी जोडून घेतलेलं आहे। अस्तर आणि साडीचा आपण वरचा भाग गोलाकार कापला होता, आपल्याला ते आता सारखे करून घ्यायचे आहे। या गोलाकार भागावर आपल्याला आता चुन्या मारून घ्यायच्या आहे। अंदाजे अर्धा इंच मापाच्या या प्लेट्स आहेत। सर्व प्लेट सारख्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे ड्रेसला व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसते। या प्लेट्स करताना हाताने करायला थोड्या अवघड जातात, त्यासाठी मी कटर वापरलेला आहे। तुम्ही या ठिकाणी चमचा सुद्धा वापरू शकता। कापड आतल्या बाजूने दाबायचं आणि त्यानंतर त्याहून शिलाई मारायची। अशा पद्धतीने आपल्या सर्व प्लेट्स मारून झालेले आहेत। अस्तर आणि साडीचं कापड हे आपलं सारखंच करून घेतलेलं आहे। हे जर सारखं होत नसेल तर आपण प्लेट्स कमी किंवा जास्त करू शकतो। आता आपण वरच्या भागाला हा भाग अटॅच करून घेऊ। या ठिकाणी डबल टिप मारून जोडून घेतलंय मी। अशाच प्रकारे दुसरा भाग पण आपण तयार करायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे। आपला मागचा आणि पुढचा भाग जोडून तयार आहेत। आता आपल्याला फिटिंग करायची आहे। बाहीपासून खालच्या टोकापर्यंत आपल्याला सरळ खाली शिलाई मारायची आहे। त्यासाठी मी 1.5 इंच मार्जिन घेऊन खुणा केले आहे। दंडघेर 4 इंच आहे। बाहीपासून शिवायला सुरुवात करते मी। अशा प्रकारे सरळ टिप मारत यायचं आहे। चेस्ट आणि कमरेजवळ मी 1.5 इंचावर खुणा केलेल्या आहेत। आता खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचावर शिलाई मारायची आहे। खाली शिलाई मारताना मी 4 पदर घेते। दुसऱ्या बाजूनेही अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। खालच्या बाजूने अस्तरला डबल फोल्ड करून शिलाई मारायची आहे। अस्तर फोल्ड करून झाल्यानंतर मेन फॅब्रिकला पण आपण फोल्ड करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पिको पण करू शकता। या ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। तुम्ही चॅनलला ऑलरेडी जर सबस्क्राईब केलेलं असेल तर माझ्याकडून मनापासून धन्यवाद। या ड्रेसचा फायनल लुक तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर दिसतोय। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। थँक यू।